मुंबई लेह विमानाचं टेक ऑफ रखडलेलं आहे। तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोचं विमान उड्डाण रखडलेलं आहे। तब्बल 3.5 तासांहून अधिक वेळ झालेला आहे आणि प्रवासी तात्काळ विमानतळावर आहे। संतावलेल्या प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ केला। इंडिगो प्रशासनाने अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही। ही दृश्य आपण पाहतो विमानतळावरची। मुंबई लेह विमानाचं टेक ऑफ रखडलेलं आहे। तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोचं विमान उड्डाण रखडले। तब्बल 3.5 तास प्रवासी तिथे तात्काळ होते। तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रखडल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे। विमानतळावरच त्यांनी गोंधळ घातला आणि प्रशासनाला विचारणा केली। दरम्यान इंडिगो प्रशासनाने अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार। चंद्रशेखर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सध्या काय स्थिती आहे? संतप्त आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून हे प्रवासी विमानतळावर आहेत आणि आता इंडिगो प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात येतंय की तुम्हाला कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात येणार नाहीये। आपले जे तिकिटाचे पैसे आहेत ते तुम्ही परत घ्या असं इंडिगो प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। मात्र ज्या लोकांच्या सहलीसाठी लोकांनी बुकिंग केलेले आहे लेहमध्ये त्यांचे मात्र वातावरणात हाल होत आहेत, कारण की आता सुट्टी संपण्याची वेळ आलेली आहे। लोकांनी प्रवासी हे लेहला फिरायला निघालेले आहेत आणि अचानक इंडिगोची जी तांत्रिक बिघाड झाला विमानामध्ये त्याच्यामुळे हे रखडलेलं आहे। गेल्या 4 तासापासून हा गोंधळ सुरू आहे। अजूनही आता जे प्रवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये लेहमध्ये तुम्ही पोहोचवा हीच त्यांची मागणी आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।